नमस्कार. सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आपण काल सर्वांनी पाहिलं की भिवंडी महानगरपालिकेची महापौर पदाची निवडणूक काल झाली. या निवडणुकीच्या पूर्वी महायुती म्हणून शिवसेना आणि भाजपा ही निवडणूक एकत्रित लढली होती. परंतु महापौर पदाच्या निवडणुकीत नेमकं असं काय झालं की भाजपामधून 6 नगरसेवक फुटून काल त्याच फुटीमधले नारायण चौधरी हे महापौरपद म्हणून विराजमान झाले. दरवेळीस महाराष्ट्रात असो किंवा राज्यात असो किंवा भिवंडी लोकसभा क्षेत्रात असो, शिवसेना व शिवसेना नेते व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हे तन मन धनाने हे महायुती धर्म पाळतात. परंतु नेमकी निवडणुकी झाल्यानंतर आणि जेव्हा सत्तेमध्ये सामील होण्याची जेव्हा एखादी परिस्थिती येते त्यावेळेस नेमकं भाजपाच्या पोटात गोळा येतो. कारण ह्या निवडणुकीमध्ये देखील तसंच घडलं आहे. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची जी जुळवाजुळवी होती महापौरपद किंवा उपमहापौरपद महायुतीचा बसवण्यामागे, ती खेळी अत्यंत व्यवस्थित जुळत होती. हे पाहताच क्षणी भाजपाचे पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांना शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची ही खेळी यशस्वी होते हे पाहताच त्यांनी कालची जी खेळी केली की ती त्यांचेच आमदार त्यांचे आमदार महेश चौगुळे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे नारायण चौधरी हे अचानक 6 नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सेक्युलर फंडमध्ये सामील होतात. आणि हे भाजपाला माहीतच नाही होणार किंवा त्यांच्या इशाऱ्याशिवाय हे झालेच असेल असे कदापि होऊच शकत नाही. दरवेळी शिवसेना नेते किंवा शिवसेना मोठी होत असत दिसताना भाजपा अशा खेळी करत असतात. आपण कालची निवडणूक कशी झाली आपण ती पाहूया आणि त्याचा सविस्तर वृत्त मी आपल्याला सांगतोय. भिवंडी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढणाऱ्या भाजप व शिवसेना महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत मात्र दुही दिसून आली आहे. भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याने तिरंगी लढत झाली. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सर्वप्रथम भाजपाला संधी देण्यात आली होती. भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 संख्याबळ होते, मात्र बहुमत नव्हते. त्यानंतर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर होताच शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात महापौर पदाच्या निवडणुकीत उडी घेण्यात आली. त्यांनी विलास पाटील व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांना सोबत घेऊन संख्याबळाचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांचे हे राजकीय गणित भाजपाला खटकल्यानेच भाजपाने भिवंडीतील सत्ता स्थापनेचे गणित बिघडून टाकण्याचे बोलले जाते. भाजपापेक्षा शिवसेनेचे संख्याबळ अधिक झाल्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सेक्युलर फ्रंटसोबत सूत जुळवत घेत वेगळेच गणित मांडल्याचे बोलले जात आहे. सेक्युलर फ्रंटच्या पाठिंब्याने 48 मते मिळवत नारायण चौधरी महापौर झाले. शिवसेनेचे विलास पाटील यांना 25 तर भाजपाच्या स्नेहा पाटील यांना अवघी 16 मते मिळाली. या सर्व खेळींमुळे युतीच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. आमदार महेश चौगुळे यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे भाजपाचे 6 नगरसेवक हे बंड पुकारून काँग्रेस प्रणित सेक्युलर फंडासोबत गेले. त्यामुळे भाजपाच्या फुटीर गटाला महापौरपद व सत्तेत वाटा मिळाला. भविष्यात याचे दूरगामी परिणाम भिवंडीच्या राजकारणामध्ये दिसून येतील. या सर्व घडामोडीतून एक लक्षात येते की शिवसेना नेहमीच युती धर्म पाळत असून भाजपाला शिवसेनेच्या नेत्यांबद्दल नेहमीच आकस पाहायला मिळत आहे. तसेच ज्या नगरसेवकांनी भाजपातून बंडखोरी करून सत्तेची चव घेण्यास महायुती धर्म न पाळता आपला स्वार्थ पाहिला, त्यांच्यावर भाजपा आता काय कारवाई करते यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. धन्यवाद.